विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर, राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही कामं केली जातात त्या कामांमध्ये 2 नंबरच्या खात्याला मात्र राज्य शासन कुठेतरी कानाडोळा करताना पाहिजे। नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष। राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले। महाराष्ट्र शासनाच्या जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन, त्यानंतर ट्रायबल एरिया या खात्याचे जवळपास राज्य शासनाकडे 86,000 कोटी रुपयाचे देयक गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रलंबित आहेत। या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना कायम देयक कॉन्ट्रॅक्टरना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु मागील 2 ते 2.5 वर्षामध्ये जवळपास आमच्या 6 महाराष्ट्रातील 6 कंत्राटदारांनी आत्महत्या दुर्दैवाने या बाबतीत केलेली आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या संदर्भात गेल्या 1.5 वर्षापासून आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत पाठपुरावा करतो। आज जे माझं निवेदन माझ्याकडे आहे हे मुख्यमंत्र्याला आम्ही आतापर्यंत 4 ते 5 वेळा दिलेलं आहे की आम्ही भेटीची वेळ मागितली आहे। हे सगळे जर प्रश्न विषय सोडवायचे असतील आर्थिकच्या बाबतीत तर मुख्यमंत्र्यांशिवाय दुसरा कोणी नेता या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही। त्यामुळेच आम्ही हा मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव 3-4 वेळा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ देण्याचं सुद्धा कबूल केलं आहे, परंतु प्रत्यक्षात ती गोष्ट अजून अजिबात घडलेली नाही हे असं दुर्दैवाने मला सांगावं लागतं। पण सर, जी काही विकास कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केली जातात ती या कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जातात। मात्र शासनाकडे निधी असताना किंवा 2 नंबरची तरतूद ही खात्यांकडे असताना किंवा खात्यांमध्ये पैसे असताना देखील कंत्राटदारांची बिलं भागवली जात नाहीत, हे किती दुर्दैव आहे? आणि खात्याचे कसं आता सार्वजनिक बांधकाम खातं दरवर्षीचं बजेट अंदाजे 18,000 कोटी आहे, परंतु मागील 2 वर्षामध्ये जवळपास 54,000 कोटी रुपयाचे नवीन कामं मंजूर केले, त्याचे वर्क ऑर्डर झाले। जर वर्षाचं बजेट आपलं 18,000 असेल आणि त्याचं कामं जर मागच्या 2 वर्षाखाली मंजूर होऊन 54,000 कोटी झाली असेल तर 100% ह्याची देयकं मिळणं अत्यंत दुरापास्त आहे। अशाच सर्व खात्यांची परिस्थिती अशीच झालेली आहे। या एकच नाही, सर्वच खात्याची परिस्थिती अशी झाली असल्यामुळं जे बजेट आहे शासनाने अलोकेट केलेलं प्रत्येक खात्याला, या खात्याच्या बजेटपेक्षा जवळपास दुप्पट तिप्पट कामं गेल्या 2-3 वर्षामध्ये मंजूर झाल्यामुळे ही परिस्थिती आता आर्थिक कोंडी प्रचंड मोठ्या पद्धतीने झालेली आहे। सर, अनेक वेळा अल्टिमेटम देऊन झालेलं आहे, अनेक आंदोलनं देखील करून झालेली आहेत। या पुढचा इशारा काय असणार आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी देखील वेळ दिलेली नाहीये, पुढचा इशारा काय असणार आहे? आज आमची काल ठाण्यामध्ये ट्रेड्सच्या बाबतीत एक बैठक होती। आता ट्रेड्सच्या बाबतीत हे सर सांगतीलच। आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 साली महाराष्ट्रातली ही आर्थिक परिस्थिती गंभीर आहे याची जाण महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अभियंत्याला झाल्यामुळं आम्ही ट्रेड्सचा पर्याय स्वीकारला। ट्रेड्सबरोबर आमची 2-3 बैठकी सुद्धा झाल्या। त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्याकडे प्रस्ताव दिला आम्ही। तो शिवेंद्रराजे बांधकाम खात्याने ट्रेड्सचा प्रस्ताव मंजूर करून अर्थ विभागाकडे पाहिला। अर्थ विभागाने तो फायनान्शियल ॲडव्हायझरी कमिटीकडे पाठवला। मुख्यमंत्र्यांनी फायनल ॲडव्हायझरी कमिटीने तो मंजूर केला आणि पुढील काळामध्ये हे सगळ्या गोष्टी जर होत असणार आहे तर ह्या पुढील ट्रेड्सच्या माध्यमातून जर पैसे महाराष्ट्रात आले तर ह्या सर्व डिपार्टमेंट्सचे देयक मिळण्यासाठी 100% एक मार्ग राज्य शासनाने काढलेला आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्याची मंजुरी केंद्र सरकारच्या वतीने केंद्र सरकार राज्यसभा आणि लोकसभेला 3 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला मंजूर केलं आहे। म्हणजे एक अमेंडमेंट बिलच तयार झालेलं आहे आणि त्याची मान्यता सुद्धा परवा जवळपास 18 ऑगस्टला आपल्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। म्हणजे हा एक प्रकार आहे की जो माणूस आता माझं समजा बिलच निघायचं नाही असं ठरलं असेल, पण मी हे शासनाने एक पर्याय दिला की तुम्ही व्याज भरा आणि तुमचं चेक काढून घ्या, पण ॲटलिस्ट हँग जे होणार आहेत माणूस आत्महत्या हा प्रकार सुद्धा ह्या माध्यमातून कमी होईल असं दिसतोय। आणि आज आम्ही आत्ता तुम्हाला सांगायचं आहे की आज कॅबिनेटची जी बैठक सुद्धा आहे महाराष्ट्रात वर्षा बंगला का सह्याद्रीवर आहे। आणि आता मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला फोन सुद्धा केला आहे की आमची संघटना आज महाराष्ट्राची मुंबईमध्ये आहे, तर तुम्ही आम्हाला एक भेटीची वेळ द्या 5 मिनिटाची। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, काय होते बघूया। त्यांनी सांगितले ठीक आहे आपण प्रयत्न करून वेळ देऊया अशी त्यांची मागणी। राज्य सरकार गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील कॉन्ट्रॅक्ट धारकांना पैसे देण्याचे त्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये जे मराठी कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या पैसे देण्यासाठी पैसे नाही त्यांच्याकडे। सर, समोर बघा सर, इथे बघू नाही, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या वतीने हा आक्षेप तुम्ही जो आता केलेला आहे तो योग्य आहे, पण छोटे मोठे जे महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जवळपास 3 लाख कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे कामं घेतात, पण हे जे तुम्ही आता बोललेलं आहे हे हॅम्प्सच्या मध्ये जे कामं आहेत मोठे
जे 150, 250, 300 कोटीचे काम आहेत, यामध्ये गुजरातमधील ठेकेदाराची संख्या, जशी स्मार्ट सिटीचा कार्यक्रम होता अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 शहरं होते स्मार्ट सिटी, हे जे सगळे कामं हे सुद्धा गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टर्सलाच मिळालेत. गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी सबलेट करून महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. हे अत्यंत चुकीचं धोरण महाराष्ट्र शासन राबवत आहे. वास्तविक आपल्या राज्यातल्या बेरोजगारांच्या लोकांना काम मिळणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. एखादी कामं ज्यावेळी तुम्हाला भेटतात त्याच्या अगोदर 10% आमदारला द्यावं लागतं, त्याच्यानंतर टक्केवारी हिशोबाने फक्त 46% तुमच्याकडे उर्वरित काम राहतो, पैसे उर्वरित राहतात. त्यामुळे कुठेतरी काम होण्याच्या अगोदर पैसे मोठ्या होणार तुमच्या खिशातून ज्या ते आमदार असो, खासदार असो किंवा नगरसेवक यांना द्यावा लागतो पहिले. 1934 सालापासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागाचे जे कामाची पद्धत आहे, ही पद्धत पहिल्यापासून अधिकारी वर्गाकडनं कामं वाटली जातात, टेंडर होतात. 2014 सालापासून ई टेंडर सिस्टीम झाली. ई टेंडर सिस्टीममध्ये तुम्ही काम भरायचं, तुम्हाला काम मिळालं तर ठीक आहे, पण ही जी आता तुम्ही जी वाक्यरचना वापरलेली आहे, ही काही बाबतीत जिल्ह्यामध्ये, काही शहरामध्ये घडत सुद्धा असेल, पण मेजॉरिटी काही भागामध्ये अशा काही गोष्टी घडत नाहीत असं आमच्या निदर्शनात सुद्धा येतं. एखादा आरोप जो माणूस करतो तो माणसाच्या आरोपाच्या पाठीमागं वेगळं इंटेन्शन असतं. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने असा आरोप आजपर्यंत लिखित स्वरूपात कधी केलेला नाही. पुढील काळात जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ जो कोण लोकप्रतिनिधी असेल किंवा याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ओके सर. ट्रेड्स सो मेरा नाम ब्रजेश साहू है, मैं डायरेक्टर सेल्स एमएन एक्सचेंज ट्रेड्स प्लेटफॉर्म हूँ, जो कॉन्ट्रैक्टर को एमएसएमईज के लिए एक सोल्यूशन है कि जैसे सरकार से या फिर प्राइवेट कॉन्ट्रैक्टर से पैसे नहीं मिलते हैं, पीओ टर्म्स के हिसाब से 180 दिन बाद मिलते हैं, 45 दिन बाद मिलते हैं, तो यहाँ से जल्दी पैसे ले सकते हैं. इसमें मल्टीपल बैंक हैं, 80+ बैंक अवेलेबल है डिस्काउंटिंग के लिए. तो जैसे सर ने बताया अभी 2 साल पहले हमने इसको लेके हमने गवर्नमेंट को प्रपोजल दिया था, तो अभी अगस्त में एक सेकंड 18 अगस्त को एक अप्रूवल आया. तो फर्स्ट ट्रांच में पायलट बेसिस में पीडब्ल्यू डिपार्टमेंट के जो भी कॉन्ट्रैक्टर्स हैं ट्रायल होने वाला है. इसके करीब 3000 करोड़ के आसपास अमाउंट रिलीज होगा. एंड पायलट होने के बाद बाकी के जो और भी डिपार्टमेंट हैं, जल जीवन मिशन, तो इसमें इसी के तहत एक और भारत सरकार ने 3 अगस्त को एक पार्लियामेंट में अप्रूवल दिया था. उसमें जो एमएसएमई डिलेड पेमेंट एक्ट है तो उसका एक पार्ट बन गया है. तो ये भारत सरकार के लिए मैंडेटरी है कि उनके जो एमएसएमई की पेमेंट है ट्रेड्स के थ्रू रिलीज करें. तो उसी के तहत स्टेट को भी एक डायरेक्शन आया है भारत सरकार की तरफ से कि उसको अडॉप्ट करके जो उनके एमएसएमई हैं, तो उसमें एमएसएमई कॉन्ट्रैक्टर भी हैं, मैन्युफैक्चरर भी हैं, सबको सुविधा देने के लिए. तो अभी फर्स्ट ट्रांच कल हमने, जैसे अभी जितने भी सारे महाराष्ट्र से कॉन्ट्रैक्टर यूनियन के प्रेसिडेंट और कॉन्ट्रैक्टर्स आए हुए थे, हमने उनको प्रोसेस बताया, उनको एक्सप्लेन किया कि किस तरीके से अपने इनवॉइसेस जो भी पेमेंट अटके हुए लेट हैं, तो इन्वेस्टर्स के अगेंस्ट में पैसे ले सकते हैं, वो बहुत कम ब्याज में ले सकते हैं. वो सोल्यूशन है. सर, जिस प्रकार से देखा जाए महाराष्ट्र शासन जो है वो कह रहा है कि हमारे शासन के पास पैसा नहीं है, तो ट्रेड्स के माध्यम से जो पैसा बाकी है देने का वो किस प्रकार से दिया जा सकता है. तो इसमें बहुत सारे कानून हैं. तो जैसे एमएसएमई डिलेड पेमेंट एक्ट बोलता है कि अगर कोई भी एमएसएमई किसी कॉर्पोरेट या फिर सरकार के साथ काम कर रहा है तो उसको 45 दिन में पेमेंट ले सकता है. नहीं ले रखा तो उसके अगेंस्ट में बहुत सारे कानून हैं कि उसके अगेंस्ट में एक्शन ले सकते हैं. तो अब उनको सरकार का कहना है कि अगर किसी एमएसएमई ने काम किया है तो ये सरकार की रिस्पॉन्सिबिलिटी है या फिर प्राइवेट कॉर्पोरेट जो भी उसको काम दे रहा है, काम देने वाली की जिम्मेदारी है कि उसका टाइम से पेमेंट दे. उसमें जो भी काम करने वाला है उसमें उसकी कोई रिस्पॉन्सिबिलिटी रिस्क नहीं है कि उसको तो पैसे मिलने चाहिए. तो अगर किसी कॉन्ट्रैक्ट में लिखा है कि 45 दिन या 90 दिन में पैसा मिलना चाहिए तो उसी पीरियड में पैसा मिलना चाहिए. मंगेशजी, वारंवार आपण आंदोलन करताय, मोर्चे काढताय, तरीही सरकारला जाग येत नाहीये, तर तुमचं पाऊल कसं असणार आहे आणि पैसे मिळण्यासाठी काय प्रयत्न करता तुम्ही? नाही, आता मागे 2 वर्षापासून जो का आम्ही संघर्ष केलाय त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रसिद्धी पण दिली. पण आताच आमचे प्रदेश अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलं की साधारणतः महाराष्ट्रामध्ये 6 दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. आता प्रत्येक वेळा आम्ही शासनाकडे जातो, शासनाला आम्ही सांगतोय
की आमचं घरं दारं, आमचं सोनं, आमच्या FD, आमच्या मुलांचं भविष्य हे सगळं आणि सगळं एक प्रकारे अंधारमय झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक ट्रेड्सच्या माध्यमातून शासनाने एक आम्हाला नवीन उपक्रम किंवा एक उपलब्धता करून दिलेली आहे. तो पहिला टप्पा जो आहे तो आता ह्या येत्या 15 सप्टेंबरला जो इंजिनियर्स डे आहे त्या दिवशी शासन प्रसारित करणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला शासनाला हेच सांगणं आहे की हे आम्हाला तुम्ही फक्त गोंडस बाळ दाखवू नका. हा जो टप्पा आहे जो तुम्ही 6,572 कोटीचा जो टप्पा तुम्ही दिलेला आहे, तर ह्याची जी म्हणजे त्याची जी क्षमता आहे ती कमीत कमी तुम्ही 40,000 कोटीपर्यंत वाढवा. म्हणजे शासनाची जी आता आमच्या अध्यक्षांनी जी सांगितलं की साधारणतः 86,000 कोटीची जी थकबाकी आहे, म्हणजे जर ह्याचा टप्पा जर वाढून उद्या 40,000 कोटीपर्यंत जर गेला तर कंत्राटदारांना किमान 50% तरी त्यातनं रक्कम ही मिळू शकते. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे काही कामं करतो ह्या कामातला 18% GST, शासनाचा 2%, 2.5% इन्कम टॅक्स, 1% सेज असेल, 1% इन्शुरन्स असेल, हे सगळे पैसे आम्ही पुन्हा शासनालाच देत असतो. म्हणजे आम्हाला मिळणाऱ्या पैशातून बहुतांश भाग आम्ही शासनाला परत देत असतो. म्हणजे शासनाला त्यातनं उत्पन्न पण मिळतंय. आणि सर्वात महत्वाची मागणी माझी अशी आहे की आम्ही कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही लोक कोर्टात गेलो होतो की ह्या कामांचं जे क्लबिंग चालतं, आता जसं तुम्हीच प्रश्न विचारला होता की गुजरातच्या लोकांना कंपन्यांना जे कामं मिळतात किंवा काय होतं, तर आम्ही शासनाकडे ही प्रमुख मागणी केलेली आहे. ह्या पत्रकार प्रेस नोटमध्ये ती दिलेली आहे आम्ही की जी छोटी छोटी कामं आहेत बघा, मजूर कामगार सहकारी संस्था असेल, आमचा सुशिक्षित बेरोजगार अभियंता, आमचा ओपन कंत्राटदार जो असेल, हा छोट्या वर्गातून आलेला कंत्राटदार आहे. जर ह्या कामांचं तुम्ही क्लबिंग करत असाल आणि ती क्लबिंग करून जर त्याचा फुगवटा करत असाल आणि त्या जर बाहेरच्या कंपन्यांना तुम्ही राज्यातल्या देणार असाल तर एक प्रकारचा हा ठाण्यात, मुंबई, महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांवरती अन्याय आहे. तर आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो. कोर्टाने मार्गदर्शक सूचना, त्याचे रेकॉर्ड्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो काही मुद्दा आहे क्लबिंगचा, ह्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे मुख्य सचिव यांच्याबरोबर चर्चा करून हा योग्य तो तोडगा काढावा आणि कोणीही व्यक्ती हा रोजगारापासून वंचित राहणार नाही हे पाहावं. त्यामुळे माझी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना, इतर अधिकाऱ्यांना की बाबांनो, तुम्ही हे असं कुठल्याही प्रकारचं तुम्ही पहिला शासनाने जे ठरवून दिलेले नियम्स आहेत त्याचबरोबर न्यायालयाने जी काही प्रक्रिया राबवली आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे त्याचा समावेश नीट करून घ्यावा. अन्यथा शेवटी आम्हाला आंदोलनं केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी, ही नोंद घ्यावी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.